नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण मस्त हे इम्युनिटी बूस्टर असे हे लाडू तयार करणार आहोत. या लाडूमध्ये आयरन, फॉस्फरस, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम सर्व काही असं आपलं असणार आहे. या लाडूमध्ये आपण हे लाडू बनवलेले आहेत. एक जर मुलांना रोज दिला तर त्यांची इम्युनिटी पॉवरसुद्धा वाढेल आणि त्यांची बुद्धी तल्लख होण्यास सुद्धा मदत होईल. तर रेसिपीकडे सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. तर एकदम कमी गॅसवर आपल्याला हे सर्व जे जिन्नस आहेत का ते भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन डी असते. शेंगदाणे खाल्ल्याने स्किन पण चांगली राहते आणि ब्लड शुगर बी कंट्रोलमध्ये राहते. शेंगदाण्यामध्ये आयरन, कॅल्शियम आणि झिंक असते. शेंगदाण्याला आपण स्वस्तातले प्रोटीन स्तोत्रसुद्धा मानले जाते. आता शेंगदाणे छान असे टरफलं निघेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत. आता लगेच तीळ पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर तिळामध्ये सुद्धा आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक असतात, ते जे शरीरासाठी पोषक असतात. यामुळे हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास सुद्धा कमी होतो. तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तर हे तिळं पण आपल्याला कमी गॅसवर आणि न करपता असे छान भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा कडूपणा न आला पाहिजे आपल्या तिळामध्ये. आता आपल्याला हे जे जिन्नस आहेत का एक भाजून आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत. तर आपण हे तिळं छानपैकी भाजून घेऊयात. आता आपण काजू आणि बदाम भाजून घेऊयात. तर एकत्रितच भाजून घेऊयात, न तेल तूप घालता आपण हे भाजून घेणार आहोत. तर काजू पण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तर रोज काजू खाल्ल्याने हाडं, केस, त्वचा आणि मधुमेह आणि वजन नियंत्रित राहण्याससुद्धा मदत होते. आणि बदामामध्ये मोठ्या प्रमाणात हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन आणि मिनरल्स आढळून येतात. यामुळे डायबिटीज असणाऱ्याने बदाम जर खाल्ले तर त्यांना जास्त फायदा होतो. बदाम खाल्ल्याने मॅग्नेशियमचे प्रमाणसुद्धा वाढते आणि ब्लड शुगर लेवलमध्ये राहते. बदाम खाल्ल्याने मेमरी फंक्शन आणि मेंदूच्या आरोग्याला चांगले करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासही मदत होते. तर काजू बदामचे पण भरपूर फायदे आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये आता मगज बी भाजून घेऊयात. तर 2 चमचे मी मगज बी घेतलेले आहेत. 1 कपभर मी काजू, 1 कपभर बदाम घेतले होते, 1 कपभर शेंगदाणे, अर्धा कप मी इथे तीळ घेतले होते. तर आता हे जे मगज बी आहेत का ते पण आपल्याला छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर मगज बीमध्ये सुद्धा विटॅमिन ए, सी, बी आणि प्रोटीन्स असतात. आयरन, पोटॅशियम, झिंक हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मगज बी सुद्धा आपल्याला आरोग्यासाठी चांगली असते. तर ही पण छान अशी फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर मी इथे अर्धा कप मनुका घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुपामध्ये आपल्याला हे छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर काजू, बदाम आणि मनुका जर एकत्र खाल्ले तर मनाला थंडावा मिळतो. यासोबतच मेंदूही तीक्ष्ण होतो आणि काजू, बदाम आणि मनुकांचे सेवन जर एकत्र केल्याने तर पचनक्रियासुद्धा मजबूत होते. सुक्या मेव्यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आपली जी पचनक्रिया असते का खूप मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असतो का तो पण कमी होतो. तर आता आपण लगेच खोबरंसुद्धा भाजून घेऊयात. तर मी इथे 2 कप सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर खोबळं होतं मी ते किसून घेतलेलं आहे. तर सुक्या खोबऱ्यामध्ये सुद्धा लोहाचं प्रमाण असतं. सुकं खोबरं मधून जर चावून खाल्लं तर रक्तातील ग्लोबिनचं प्रमाणसुद्धा वाढायला मदत होते आणि संधिवातसुद्धा कमी होतो. सुक्या खोबऱ्यामध्ये प्रथिनं, जीवनसत्व, लोह, कॅल्शियम, मॅग्नीज हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. रोगप्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते. सुकं खोबरं जर रोज खाल्ल्याने संसर्गजन्य आजार दूर राहतात आणि त्वचेचा पोतही चांगला होतो. तर हे पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आता आपण डिंकसुद्धा भाजून घेऊयात. तूप टाकून आपल्याला डिंक भाजून घ्यायचा आहे. तर डिंक खाल्ल्याने काय होतं, शरीराला आपल्याला डिंक थंड ठेवण्याचे काम करते. त्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, प्रथिने आणि फॉलिक ॲसिड असते. हे उष्माघातक टाळण्यासाठी काम करते. तसेच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यापासून बचाव करण्यास मदत होते. तर आपल्याला हे छान असं फुलेपर्यंत जे डिंक होता का ते आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी इथे अर्धा कप डिंक घेतला होता, तो आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. आणि आता गव्हाचं पीठसुद्धा छान असं भाजून घ्यायचं. न चाळताच आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर मी अगोदर थोडंसं तूप घातलं होतं आणि नंतर 2 चमचे तूप घातलेलं आहे.
तर आपल्याला हे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे न चालताच आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. कारण वरच्या जे कोंड्यामध्ये जे भरपूर फायबर असतात. तर आपण हे आता छानपैकी भाजून घेऊयात. तर थोड्याशा गुठळ्या होतील त्यामुळे असं आपल्याला उलथण्याने गुठळ्या मोडीत हे छानसं कसं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 5-6 मिनिटानंतर गव्हाचं पीठ छान असं भाजलेलं आहे. सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत. तर आता मी एक जिन्नस जे आहे का मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि थोडंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस वाटल्यानंतर इथे मी 2 कप गूळ घेतलेला आहे. तर आता हे गूळ घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता सर्व जिन्नस आपण पुन्हा एकदा मिक्सरला बारीक वाटून घेऊयात आणि नंतर जे गव्हाचं पीठ आणि खोबरं होतं का ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी खोबरं आहे का मिक्सरला बारीक केलेलं नाही. तर ते हातानेच असं चोळून घ्यायचं आहे कारण आपण छानपैकी हे वाटून भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे हे असं हाताने लगेच चुरा होतं. आता हे सर्व जे जिन्नस आहेत का एकत्रित करून घेऊयात. तर इथे मी थोडंसं तूप घालणार आहे. तर तुम्ही तसेच लाडू बांधलेत तरी ते वळल्या जातात. पण मी थोडंसं मुलांसाठी हेल्दी होण्यासाठी मी आणि थोडंसं तुपाचं प्रमाण घेत आहे. तर इथे मी 3-4 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे आणि त्याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही लहान मोठ्या आकाराचे लाडू वळवून घेऊ शकता. आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे तर तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता. तर गुळामुळे रक्त शुद्ध होते आणि त्याशिवाय घसा आणि फुफ्फुसांच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर असतो. पोटांच्या विविध तक्रारीवरही गूळ रामबाण असतो. त्यामुळे आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे. तर आता आपण याचे लाडू वळवून घेऊयात. तर मी असे मीडियम साईजचे लाडू वळवून घेतलेले आहेत. तर तर आपण हे लाडू वळून घेऊयात. तर माझे हे टोटल 35 लाडू माझे झालेले आहेत मिडियम आकाराचे. तर तुम्ही यापेक्षा दुप्पट जर प्रमाण घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि असे हातावर थोडेसे लाडू वळवल्यानंतर असे घोळवून घ्यायचे. त्याने काय होईल लाडू एकदम छान असा गोल गरगरीत होईल आणि मस्त असा होतो. तर मस्त आपले हे लाडू वळून तयार आहेत. तर तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि नक्की तुम्ही हे लाडू करून खा. एकदम त्याचं टेक्स्चर बघू शकता आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर मात्र नक्की करा. सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. तर मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद.